मी हर्षदा, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो ना मी माझ्या मामाच्या गावाला आले होते. सो येस, पूर्ण व्हिडिओ नक्की तुमचं. सो या डॉगेश भावांसोबत आपण या व्हिडिओची सुरुवात करूयात. बघू सो शकता चला, अशी पूर्ण शेती व्हिडिओ आहे नक्की पहा. केलेली. 2 पार्ट्स मध्ये हा व्हिडिओ कशाची आहे पूर्ण मला डिवायडेड माहित असेल. नाहीये, सो पण येस आहे. मी की नाही मग काय रे? भुईमुग आहे. अच्छा, सॉरी, हा भुईमुग आहे. हा भुईमुगच आहे का? म्युझिक. चला अजून पुढे. हा परत हे मला माहित नाही हा कशाचं आहे ते. तो अशा प्रकारे तिथपर्यंत आहे माझ्या मामाचं शेती. मला माहित नाही काय आहे. तर हे बघा, हा अरे तुटणार नाही. हा असा ऊस आहे, ऊस. हा तुटला. हे बघा, बापरे. आणि खरंच ऊस आहे हा. हे बघा, हा ऊस मी तोडलेला आहे आणि प्युअर प्युअर. आणि हे बघा, खरंच ऊस आहे. आणि हे ना आम्ही लहानपणी खूप काही खायचो. खरंच हे बघा, आता इतक्या दिवसानंतर आपण हे सगळं बघतो तर नॉस्टॅल्जिक फील होत आहे खरंच. आणि हा खरंच ऊस मी तोडलेला आहे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाए. मी तोडलेला नाहीये, हा तुटलेला होता म्हणून मी तोडून घेतलेला आहे. सो येस, अशा प्रकारे हे सगळा ऊस लावलेला आहे मामाने. आणि पुढे चला अजून मी दाखवते शेतात काय काय आहे ते. सो इथे विहीर आहे आपली, म्हणजे माझ्या मामाची विहीर आहे इथे. सो येस, त्याच्यात पाणी पण आहे. खाली पुढे मी जाणार नाही, मी इथूनच दाखवणार आहे. हे बघा, पाहू शकता. बापरे, पाणी पण आहे त्याच्यामध्ये. डिप्रेशन. आवाज ऐकू शकता तुम्ही, एकदम शांत आणि आवाज ऐका फक्त. नाही, पाणी नाही हा, मोटर लावली आहे त्याचा आवाज येतो. मला आधी वाटलं पाणी आहे म्हणून मी म्हटलं की आवाज ऐका म्हणून. येस, बघा इथे किती मोठा आहे. आणि याला असे छोटे छोटे फुलं पण आलेले आहेत. आम्ही लहान होतो तेव्हा हे ना असं हे फ्लावर घेऊन खूप काही मस्ती करायचो. सो येस, हे असं ऐकू शकता तुम्ही, किती शांतता आहे इथे. अजिबात तुम्हाला कशाचा आवाज येणार नाही, काही नाही, एकदम शांत. अरे मला झाडांची माहिती नाही आहे ना, मी कशाला पण काय पण बोलेल उगीच, म्हणून मी असं नावं वगैरे घेत नाहीये. पण येस, खूप छान वाटतं असं आल्यावरती. ते म्हणतात ना की हा पण शेतावरती आल्यावरती आपल्याला 2-3 दिवसच छान वाटतं, त्याच्यानंतर नाही वाटत. जे शेती करतात त्यांनाच माहिती आहे शेती करण्यामध्ये किती सारे कष्ट आहेत ते. हे बघू शकता कसे लाकूड ठेवलेले आहेत. परत हे झाड, हे लिंबुनीचं झाड आहे. याच्या सोबत पण आम्ही लहानपणी खेळायचो खूप काही. हे कशाचं आहे माहित नाही आम्हाला. हा बघू शकता तुम्ही, हा हत्ती घास आहे असं माझ्या मामाच्या मुलीने मला सांगितलंय. तर हा कशासाठी वापरतात? गायांसाठी. गायांसाठी. हा आहे तर गायांच्या खाण्यासाठी वापरतात. सो त्याच्यासाठी हे पूर्ण असं त्यांनी लावलेलं आहे. तो या आतमध्ये या. येस, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पूर्ण शेती त्याचीच आहे. आणि हे काय रे? हे गवत आहे, जे आलेलं आहे ते उपटून टाकतात, ते काही कामाचं नसतं. येस, अशी ही याची शेती आहे की जे गायांच्या खाण्यासाठी असतात, त्याची शेती आहे. कोण हत्ती घास. कोल्ड हत्ती घास. दिस इज कोल्ड हत्ती घास. म्हणजे कॉल्ड म्हणायचंय का तुला? काय म्हणायचं होतं? कोल्ड. कॉल्ड. बस, कोल्ड. दिस इज कॉल्ड हत्ती घास. दिस
असं बोलायचं होतं ना तुला, आता परत बोल. This is called is hatti grass. ओके. सो या आहेत माझ्या मामी, ज्या ऊस तोडत होत्या. जो ऊस आपण आत्ताच पाहिला होता ना, तो त्या तोडत होत्या. ते ऊस तोडून त्याचं काहीतरी वाढ असं म्हणतात हा, ते खाण्यासाठी गुरांच्या परत वापरतात, असं काहीतरी आहे बाबा. सो ते त्यांच्यासाठी काढत होते. सो येस, अशा प्रकारे हे ऊस आहे, पूर्ण ऊसाची शेती आहे. अँड तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करताय की नाही हे पण मला कमेंट करून सांगा. अजून खूप मोठं आहे, माझे 2 पार्ट होतील या पूर्ण व्हिडिओचे. सो नक्की दोन्ही पार्ट बघायला विसरू नका. अँड एन्जॉय करताय का नाही हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आई तू कोण आहे सांग मला. या ही माझी आजी आहे. ही माझी आजी आहे बघा. काय तोडलंय सांग. भाजी हिने पालक तोडलेली आहे आणि माझी मम्मी आहे. सो अशा प्रकारे ही आमच्यासाठी भाज्या तोडत आहे. ही भाजी तोडून ती आम्हाला देणार आहे इकडे आणण्यासाठी. सो बघा ती कशी तोडतीये. ही पालक तोडतीये. इथे शेपू वगैरे सगळं आहे बघा. खरंच शेपू आहे. आणि माझ्या आजीने आता पालक तोडलीये. ती कुठे मला माहित नाहीये. हे ह्याच आहे काय रे. ही पालक आहे. हा हीच पालक आहे. सॉरी हीच पालक आहे बघा. ह्याची झाडं कुठे आहे बघा इकडे. पालक काही करायचं असेल ना, दुकानात जायची अजिबात गरज नाहीये. शेतात यायचं, तोडायचं आणि त्याची भाजी करून खायची. सो यस, हे पालक होती. हा इथे शेपू आहे. आणि अजून हे बघा, याला पण काहीतरी म्हणतात. तर एक्झॅक्टली त्यांचे नेम्स मला काही इतके माहित नाहीये. मला कोथिंबीर पाहिजे. मी कोथिंबीर बघते आता, शोधते. हे बघा कोथिंबीरची झाड आणि मी ही तोडते. हे बघा कोथिंबीर आहे. मी असे भरपूर काय आहे हे एका शेतामध्ये. हे बघा तिथे लावलेली आहे कोथिंबीर. माझ्या मम्मीचं हे कामच असतं. इथं आली ना, ती अर्धी शेती तोडून घेऊन जाते. म्हणून मग ते कसं आहे, ते तीन आलेलीच बरं असतं. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ. कोथंबीर बघा, हे कोथंबीर प्लस मी आता शेपू दाखवते तुम्हाला डिरेक्टली झाडांमध्ये. हे बघा, हे शेपू. हे बघा. आणि ना, हे आपल्याला असं वाटेल नॉर्मल की ही मेथी आहे, पण ही मेथी नाहीये. हे दुसरंच काहीतरी आहे. अजून पण भरपूर काही आहे इथं बघण्यासारखं. सो येस. कुठे. हा हे बघा, हे भेंडीचं झाड आहे. अजून भेंडी आलेली नाहीये, पण हा हे बघा, ही बघा छोटी छोटी आलेली आहे भेंडी. हे बघा. सो ही भेंडीची झाडं आहेत. सो येस, भरपूर काही आहे इथं. जसं की आपल्याला खायचं असेल ना, म्हणजे कशाची भाजी खायची असेल ना, इथे यायचं, तोडायचं, घेऊन जायचं आणि भाजी करायची. फ्रेश असं 1 किलोवरती 2 किलोवरती किंवा गड्डीने आणायची अजिबातच गरज नाही आपल्याला. बघा कोथिंबीर, हे भुईमूग. पण ह्यांना अजून शेंगा यायला खूप जास्त वेळ आहे. ते आत्ताच लावलेलं आहे. कुठे मिरची. हे बघा मिरची छोटस आहे अजून, ह्याला अजून काही आलेले नाहीयेत, पण मिरचीचं झाड आहे हे. सो येस, असं नॉर्मली आपण एकत्र. हे पण बहुतेक मला असं वाटतं गवार येणार आहे. हा बघा, हे गवारचं झाड आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली मला माहिती आहे काही काही गोष्टी. हे बघा, हे पालक. हे बघा, फ्रेश पालकच आहे. सो हा
अजून पण भरपूर काही आहे. ते एका शेतामध्ये अशा भरपूर गोष्टी लावलेल्या आणि जास्त करून काय रे ते गवत आहे, गवत. तुला गवत द्याच म्हणावं. कोथिंबीर तोडलेली आहे आपण. सो येस, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक और चॅनलला सबस्क्राईब करा. हा, सबस्क्राईब करायला विसरू नका गाईस. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. कसं वाटलं तुम्हाला हे सर्व बघून नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, मी ना जेव्हा लहान होते तेव्हा मी खुरपायचे आणि ना मला खुरपायला यायचं हा त्यावेळेस. आता मला माहित नाहीये, मी खूप दिवस झालं केलेलं नाहीये. हे माझ्या आईने करून ठेवलेलं होतं आय गेस. असं करून ठेवतात की इथपर्यंत त्यांचं करून झालंय. सो मी आज ट्राय करते, बघू आपण मला जमतंय की नाही. ओके असं. हे बघा, असं करून, हे बघ, असं असं म्हणजे लाईन मारून मग हे असं 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 असतं खुरपणं. म्हणजे याच्यामध्ये झाडं उपटायची नसतात, कधी कधी झाडं उपटून जातात. आता इथे बघा, इथे खूपच असं गवत आहे, इथे खूप गवत आहे, हे गवत आहे हा. सो हे आपल्याला मग असं, हे बघा, असं काढायचं असतं. हो येस, लहानपणी मी करायचे आणि मला आत्ताही येत आहे, थोडं थोडं येत आहे बट येत आहे. सो ग्लॅड. सो येस, हे बघा, असं करून काढतात हा. म्हणजे ते खुरपतात. खुरपणं म्हणजे काय असतं की शेतामध्ये तण झालेलं असतं, ग्रास आलेली असते, असे गोष्टी आलेल्या असतात, त्या काढायचं, त्याला म्हणतात खुरपणं. सो येस, जमतंय मला. सो चला थोडंसं खुरपून घेऊयात म्हणजे ते माझ्या आजीला आवडणार नाहीये मी खुरपलेलं असं काढायला. सो मी पण असं इथं लावून ठेवते की मी इथपर्यंत केलंय, मग माझी आई करेल. आणि मी इतकंच केलं तर मी दमून गेलेली आहे. इतकं मी गवत काढलेलं आहे. अँड येस, चला अजून बघूयात. झाड आहे वांग, अजून आलेले नाहीयेत. हे सगळे छोटे छोटे झाड आहेत तसे, बट येतील असं. आणि हे बघा, हा जो पाईप आहे हा लावलेला आहे पाणी देण्यासाठी. सो असं जिथे जिथे पाणी हवंय ते देतात. आणि बघा, हे असं कनेक्टेड आहे पर बांध वाईज. बघा, सगळीकडे तुम्हाला ब्लॅक ब्लॅक दिसत असेल. सो असं या मोटर थ्रू पाणी जातं, असं केलेलं आहे. आणि आता मला तिने सांगितलं की जेव्हा ते चालू करतात ना, मग याच्यामध्ये छोटे छोटे असे स्पॉट्स आहेत म्हणे की त्याच्यातनं असं पाणी निघतं. सो स्ट्रेंज, ही नवीन टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे असेल जुनी, पण माझ्यासाठी नवीन आहे. कारण मी जेव्हा लहान होते तेव्हा असं काही नव्हतं. तेव्हा माझे बाबा असं पाणी सोडायचे आणि मग ते असं काहीतरी असायचं, त्याने असं असं हे करायचे. म्हणून मग हे नवीन आहे माझ्यासाठी. सो हे आत्ताच केलेलं आहे बहुतेक. बघा, लहानपणी ना पाऊस झाला की हे असं डोंगर वगैरे आम्ही बनवायचो, पण हे आम्ही नाही बनवलेलं या. हे जे एंड्स आहेत ना, हे यांचं घर आहे पूर्ण. बघा, तुम्ही बघू शकता. अरे ती एक होती, ती आता इकडे आली. हे बघा, हे बघा, हे पण याला काहीतरी की ना लहान असताना हा चिकायचं हे झालंय. हा, म्हणजे याचं चीक आय गेस असं दातांमध्ये वगैरे टाकतात ना रे, दुखत असेल तर. मला याचं एक्झॅक्ट नाव नाही माहिती, बट खरंच याचं हे यूज करतात, याचा चीक जो आहे. चला अजून पुढे बघूयात आपण. या, मी इथे बसून घेते जरा, मी इथे बसून घेते आता. सो इतकंच चाललीये मी, पण मी दमून गेलीये, अक्षरशः दमून गेलीये. ही गोष्ट शेअर करायला आवडेल की मी जेव्हा लहान होते तेव्हा पूर्ण ही शेती आणि माझे फक्त आजी आणि आजोबा असायचे आणि माझा मामा. सो मी लहान म्हणजे एकदम ऑलमोस्ट 5-6 वर्षां, ते पण नाही, त्याच्या कमी एज पासून मी इकडेच राहते. आणि माझ्या मामाचं घर असं आहे की तिथे आजूबाजूला एक पण घर नव्हतं. म्हणजे गावी जर तुम्ही असाल तर तुम्हाला माहित असेल की गावांमध्ये ना असं असतं की म्हणजे गाव असतं आणि शेती असते असं. म्हणजे रानात कोणी राहतात, कोणी गावात राहतात. तर तसं माझा मामा रानामध्ये राहायचा आणि रानामध्ये असे घर वगैरे नव्हते आणि मी एकटीच राहायला यायचे. आवाज बंद करा.
तर ना तर मला सांगायला आवडेल की ना रानामध्ये मी एकटीच असायचे. तर असं खेळायला वगैरे पण माझ्यासोबत कोणी नसेल, मी एकटी खेळत बसायचे आणि मी एकटी राहिलेली आहे. मग असं काही शेतामध्ये काम करायचं असेल, खुरपायचं असेल, फॉर दॅट रिझन अजून काही गोष्टी असतील तर माझे आजी आजोबा मला घरून असं घेऊन यायचे आणि मग आम्ही असं बांधून वगैरे जेवण वगैरे घेऊन यायचो आणि असं सावली आली की त्याच्या खाली बसून खायचो. माझे आजी आजोबा दिवसभर काम करायचे आणि मी हे असं मातीसोबत खेळ, हे बघा हे असं काही ना काही उद्योग असे करत राहायचे. सो हे माझं बालपण गेलेलं आहे. ऑलमोस्ट म्हणजे मी 7th 8th पर्यंत जसे माझे एक्झाम संपले, सेकंड डेला माझे बाबा मला घ्यायला यायचे आणि मी इकडे असायचे. सो येस, शेअर करूशी वाटलं म्हणून मी केलं की तुमच्याकडे पण असं मामाचं गाव आहे का. आणि खरंच मामाचं गाव असणं खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट असते आणि मला तर माझ्या आजी आजोबांनी सांभाळलेलं आहे लहानपणापासून. सो येस, हे जे मातीमध्ये खेळणं आहे किंवा या ज्या सर्व गोष्टी आहेत, मला आता जास्त आठवत नाही की कशाला काय म्हणतात, खुरपतात कसं, पण मी लहानपणी हे सगळं काम केलेलं आहे. म्हणजे तेव्हा माझी आजी करायची, मग आपण बसून बसून किती वेळ खेळणार ना. आता आपण म्हणजे मला पण जमत होत्या त्या गोष्टी, बट आता मी विसरून गेली आहे. पण मला हे जग खूप आवडतं. बट आता फॉर दॅट रिझन मी ते पण म्हटलं ना की मला हे जग खूप आवडतं, पण त्याच्यात पण असं होतं की आलं ना आपल्याला जास्तीत जास्त 5, 6 ते 10 दिवस खूप छान वाटतं, पण त्याच्यानंतर नाही वाटत. बिकॉज आपल्याला तिकडची सवय झालेली आहे, जे आपलं रुटीन बसलेलं असतं त्याची सवय झालेली असती. आणि म्हणून बट खरंच मामाचं गाव, मी प्रत्येक वेळेस एकच गोष्ट बोलते असणं महत्वाचं आहे. कारण मी पाहिलेत असे पण खूप जण की त्यांच्याकडे नाही आहेत मामाची गावं, ते सिटी टू सिटी मध्येच राहिलेली लोक आहेत सारे, की त्यांचे मामा पण तिथंच राहिलेले आहेत. म्हणून मग त्यांना ह्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला नाही भेटलेत, बट मला भेटलेल्या आहेत. सो लकीली ना अजून पण भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या मी शेअर करेल. थोडं आपण अजून पुढे जाऊयात, बघूयात, एक्सप्लोर करूयात. आता दमले होते, बसले म्हणून मी हे सगळं शेअर केलं. सो चला, अजून पण भरपूर काय आहे माझ्याकडे शेअर करण्यासारखं. घास कशासाठी असतो रे? गुरांसाठी जो घास असतो तो असा स्टोर करतात, याच्यामध्ये सुकवतात. कोणाला माहिती आहे? येस, बाकी अजून खूप मोठी शेती आहे ती दाखवायची आहे मला, पण या पार्टमध्ये पॉसिबल नाही आहे. सो पार्ट 2 बघायला विसरू नका. मी लवकरच पोस्ट करेन पार्ट 2. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब गायज. थँक्यू.